साध्यापासून माध्यमांची सामूहिक कष्टकर बनवण्यासाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अनोखा व्हिडिओ पाहणार सर्वांची शेती मित्र करतो आता शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितले आणि आपण सर्वांनी आता टायटल हे वाचले. जो कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि त्यांच्यासाठी सध्याची ही लाख मोलाची माहिती. जी माहिती आपल्यासारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्या अत्यंत महत्त्वाची आणि अत्यंत फायद्याची. ज्या माहितीच्या अनुसार आता इथून 15 जुलैपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार आहेत या ठिकाणी सोयाबीनचे बाजारभाव. पण जो कास्तकार बांधव आहे तो मात्र सध्याच्या कंडिशनला विचारायला लागलाय की इथून 15 जुलैपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहू शकतात या ठिकाणी सोयाबीनचे बाजारभाव. चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तर. ज्यांना ज्यांना या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओमधील माहिती आवडल्यासारखी वाटेल तिथंच व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला जरूर शेअर करा. ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावं. त्याचबरोबर नोटिफिकेशन बेलला ऑल करावं. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो या ठिकाणी आता सतत. जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती. ज्या माहितीच्या अनुसार आता इथून 15 जुलैपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार आहेत या ठिकाणी सोयाबीनचे दर. पण इथून 15 जुलैपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहू शकतात या ठिकाणी सोयाबीनचे दर. चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून इथं प्राप्त करूयात उत्तर. जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी ही कशी आहे. सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा दर आहे तो दर 6,500 रुपये प्रति क्विंटल पासून 7,000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे. राज्यातील काही बाजार समित्यांमध्ये हीच दर पातळी आपल्या सर्वांना 7,000च्या वर सुद्धा पोहोचताना दिसली. जर आपण सर्वांनी लातूर बाजार समितीचा विचार केला तर इथं मागच्या 4-5 दिवसापासून भाव 7,000 ते 7,200च्या दरम्यान दिसत आहे. जर ओव्हरऑल सिच्युएशनचा विचार केला तर दर पातळी 6,500 पासून 7,000च्या दरम्यान या ठिकाणी दिसत आहे. इथून 15 जुलैपर्यंत कसे राहतील सोयाबीनचे दर या प्रश्नाचं उत्तर घेण्यासाठी इथून 15 जुलैपर्यंत कोणकोणत्या घडामोडी ह्या घडू शकतात, याचा सोयाबीनच्या दरावरती कसा परिणाम होऊ शकतो चला जाणून घेऊयात. तर लक्षात घ्या मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला बघितलं तर मान्सून फार कमकुवत आहे. याच्यामुळं सोयाबीन उत्पादक महत्त्वाचे जे राज्य आहेत ज्याच्यामध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थान यांचा क्रमांक लागतो, तर इथं जी सोयाबीनची पेरणी आहे सध्यापर्यंत ही अत्यल्प झाली. जर सोयाबीनची पेरणी पुढच्या 15-20 दिवसात सुधारली नाही तर लक्षात घ्या यंदाच्या वर्षी भूतो न भविष्यती इतकं सोयाबीनचं उत्पादन हे कमी होणार आहे आणि याचा परिणाम मग सोयाबीनच्या दरावरती दिसून सोयाबीनचे दर हे उच्च स्तरावरती स्थित होताना दिसतील. पण समजा जर या ठिकाणी पाऊस कोसळला, पेरणी व्यवस्थित झाली तर मात्र 15 जुलैपर्यंत सोयाबीनची दर पातळी 6 ते 6,500 पर्यंत सुद्धा खाली येताना दिसू शकते. दुसरी महत्त्वाची घडामोड जर बघितली तर या ठिकाणी जी सोयाबीनची आवक आहे ती आवक दिवसागणिक कमी होत आहे आणि याचा कुठेतरी सपोर्ट सोयाबीनच्या दराला मिळतोय, ज्यामुळे सोयाबीनचे दर उच्च पातळीवरती सध्या टिकून आहेत. जर आवक कमी राहिली आणि सोयाबीनचं पेरणी क्षेत्र घटलं तर भाव हे 7,000च्या वर पोहोचताना दिसू शकतात. आता आंतरराष्ट्रीय घडामोडींचा विचार केला तर अमेरिका इराण जे युद्ध आहे ते जवळपास संपुष्टात आले आणि याच्यामुळे कच्च्या तेलाचे भाव घसरलेले आहेत. जर कच्च्या तेलाचे भाव हे $80 प्रति बॅरलच्या खाली राहिले
तर यामुळं आपल्याला 15 जुलैपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी 6 ते ₹6,500 प्रति क्विंटलच्या दरम्यान पोहोचताना दिसू शकते. आता काही चिन्ह संकेत तेजीचे आहेत, काही चिन्ह संकेत या ठिकाणी मंदीचे आहेत. मग नक्की 15 जुलैपर्यंत काय होणार? तर माझ्या मते सोयाबीनचा बाजारभाव 6,500 ते 7,000च्या दरम्यान स्थिर राहण्याचे जास्त चान्सेस आहेत आणि जर प्रतिकूल वार्ता आली तर भाव 6 ते 6,500 पर्यंत खाली येतील. पण भाव 7,000च्या वर जातील व तिथे टिकतील याची शक्यता थोडीशी कमी आहे. मग विक्रीचं काय करायचं? तर विक्रीचं काहीच टेन्शन घ्यायचं नाही. सध्याची भावपातळी अत्यंत उपयुक्त आहे. इथं सोयाबीन विक्री करून टाका, ज्यामुळे आपल्याला फायदा या ठिकाणी होईल. भविष्यात देशात मग सोयाबीनची दर पातळी ही कशा पद्धतीनं राहील बरं? याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं YouTube चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधली माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. कास्तकार बांधवापर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. याच्यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपल्या मित्र राहतो इथं सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडते YouTube चॅनल शेती मित्र सातत्याने तो पण सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत मनापासून व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.